दर्शको नमस्कार. दर्शको राजमुद्राच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, आपण दरवेळी मान्यवरांना आपल्या स्टुडिओत बोलत असतो आणि समाजातील घटना आणि घडामोडींवर त्यांच्याशी चर्चा करत असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर. यांचा राजकीय प्रवास कसा होता, त्यांनी आतापर्यंत काँग्रेस पक्षासाठी काय काय केलेलं आहे, मध्येच त्यांनी मराठा आरक्षणासाठी पदाचा राजीनामा देखील दिला होता, परंतु पक्षाने त्यांना परत जबाबदारी दिली. आज मी आपल्या सगळ्यांतर्फे त्यांचं स्वागत करीत आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आपण युवक आहात आणि अनेक दिवसापासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहात. भरपूर कोलांटुड्या मारणारे आपण नेते पाहिले, परंतु आपण मात्र एका जागी स्थिर आहात. तर आपली राजकारणाची सुरुवात कशी झाली आणि आपलं काही कौटुंबिक राजकारणाचा इतिहास असेल तर आज पहिल्यांदाच आपण स्टुडिओत आलात आणि जनतेला आपल्याबद्दल सखोल अशी माहिती मिळावी, यासाठी आपण थोडक्यात माहिती द्या. नमस्कार. मी सर्वात प्रथम आपल्या राजमुद्रा लाईव्हचं मनपूर्वक आभार मानतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक सर्वप्रथम आभार मानतो. खरं तर राजकारणाची येण्याची सर्वात प्रथम माझी समाजकारणातून झाली. मी संभाजी ब्रिगेडचा नांदेडचा शहराध्यक्ष म्हणून जवळपास एक 7-8 महिने 1 वर्षभर काम केलं. त्याच्यानंतर 2007मध्ये मी काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा 21व्या वर्षी, माझ्या वयाच्या 21 वर्ष झाले होते, तेव्हा पंचायत समितीला मी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी भेटली आणि पंचायत समिती लढवली. पण त्यावेळी माझं 20 मतानं, अल्पशा मतानं पराभव झाला. आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाचा खरं तर वळण्याचा मूळ त्या ठिकाणी प्रवास म्हणजे माझे वडील बाबूरावजी कोंडेकर हे पहिल्यापासून जवळपास राजकारणात सुरुवातीपासून शंकरराव चव्हाण साहेबांचे कार्यकर्ते आणि त्यानंतर साहेबरावजी बापू देशमुख बारडकर यांचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आणि लहानपणापासून ही काँग्रेसची एक विचारधारा मनात त्या ठिकाणी रुळली होती आणि त्या अनुषंगानं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काँग्रेस पक्षात मी काम करायला जेव्हापासून समज आली तेव्हापासून काँग्रेस पक्षात काम करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर 2008मध्ये प्रदेश युवक काँग्रेसला ज्यावेळेस राजीव सातव साहेब प्रदेश अध्यक्ष होते, त्यांच्या कार्यकारिणीत सर्वात प्रथम सचिव म्हणून मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. नंतर 2011-12मध्ये भोकर मतदारसंघाच्या विधानसभा अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं. त्याच्यानंतर जिल्हाध्यक्ष झालो 2014पासून आणि सलग 10 वर्ष म्हणजे 3दा जिल्हाध्यक्ष होण्याचा बहुमान खरं तर नांदेड जिल्ह्यातल्या आमच्या युवकांनी निवडणुकीच्या माध्यमातून मी अध्यक्ष झालो होतो, विधानसभा अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पण. प्रत्येक वेळेस निवडणुकीत 3ही वेळेस मी जिल्हाध्यक्षपदाला फॉर्म भरला सगळ्याच्या आग्रहाखातर आणि 3ही वेळेस जिल्हाध्यक्ष होण्याची संधी मिळाली. आणि या माध्यमातून पहिल्यापासून एक प्रामाणिक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं त्या ठिकाणी मी प्रयत्न केला आणि आज या जागी मी आहे. बरं, यामध्ये आपण जेव्हा युवक काँग्रेसमध्ये होतात, राजूजी सातवसोबत आपला संबंध आला असेल, सोबतच विश्वजित कदम यांच्याशी आपला संबंध आला असेल, तर त्यांच्या नेतृत्वात आपण कसं काम केलं? मी खरं तर मी भाग्यवान समजतो की मी जवळपास 3 ते 4 प्रदेशाध्यक्षासोबत काम केलं. सर्वप्रथम राजूभाऊ सातवसोबत मी काम केलं. त्यानंतर विश्वजित कदम साहेब 2दा प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर सत्यजित तांबे आता प्रदेशाध्यक्ष होते आणि आता कुणाल राऊत यांच्यासोबत सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. खरं तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून या संघटनेतून एवढं काही शिकायला मिळालं की संघटनेच्या माध्यमातून जे काही तरुण आमचे सहकारी होते, एक अशी जीवाभावाचे सुरुवातीच्या काळापासून जे सहकारी या युवक काँग्रेसमुळे मला मिळाले आणि काम करत असताना जे त्यांच्यासोबत कौटुंबिक संबंध आमचे जुळले ते आजपर्यंत कायम आहेत. आणि या सर्व दिग्गज नेत्यासोबत काम करण्याचा अनुभव खरंच खूप चांगला होता आणि वेळोवेळी सुद्धा त्यांनी मला त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलं. आणि आपल्याला आवर्जून सांगतो की युवक काँग्रेसच्या या संपूर्ण कार्यकाळात सुरुवातीला जेव्हा मी विधानसभा अध्यक्ष होतो, जवळपास 150 गावात मी युवक काँग्रेसच्या शाखा आमच्या भोकर मतदारसंघात केल्या होत्या. त्यानंतर चलो पंचायत अभियान होतं, त्याच्यात सुद्धा राज्यात अव्वल येण्याचं त्या ठिकाणी सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं त्या ठिकाणी आलो. नंतर 2014मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी जे भूमी अधिग्रहण कायदा होता, जो शेतकऱ्यांसाठी अतिशय घातक असा कायदा या मोदी सरकारनं आणला
आणि त्याच्या विरोधात राहुलजी गांधी यांनी देशभर मोहीम उघडली होती. आणि ती मोहीम उघडली असताना एक पोस्ट कार्ड अभियान संपूर्ण देशात युवक काँग्रेसच्या वतीनं सुरू केलं होतं. तर आपल्या नांदेड जिल्ह्यामधून सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या साथीनं 2014-15 मध्ये शेतकऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी पोस्ट कार्ड अभियान होतं. आणि ते पोस्ट कार्डच्या माध्यमातून आम्ही गावोगावी शेतकऱ्यापर्यंत पोहोचलो आणि जवळपास 55,000 पोस्ट कार्ड आम्ही आपल्या नांदेड जिल्ह्यातून त्या ठिकाणी राष्ट्रपतींना शेतकऱ्यांच्या मार्फत पाठवले आणि ते देशात सर्वाधिक आपल्या नांदेड जिल्ह्याचे होते. अशा जे काही युवक काँग्रेसमध्ये काम करायची संधी मिळाली, प्रत्येक याच्यात 3दा हाय परफॉर्मर म्हणून माझी त्या ठिकाणी निवड झाली. दिल्लीला, मुंबईला वेगवेगळ्या जागी सत्कार झाल्या. आणि हे करत असताना अखिल भारतीय युवक काँग्रेसवर सुद्धा काम करण्याची मला त्या ठिकाणी त्यांनी हे दिलं होतं, ऑफर दिली होती. पण मी नम्रपणानं सांगितलं होतं की मला जिल्ह्यात काम करायचं आहे. त्याच्यामुळं जिल्ह्यातच या ठिकाणी काम केलं आणि प्रामाणिक जेवढं होईल तेवढं प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला. 2014 मध्ये महाविकास आघाडीचा किंवा तत्कालीन युपीएचा पराभव झाला. 2च जागा महाराष्ट्रातून आल्या. 19 मध्ये पण तसंच झालं. इथली पण आपली सीट काँग्रेसची गेली. असं असताना 2018ला मेगा भरती आली होती. तेव्हा बऱ्याच लोकांनी वॉशिंग मशीनमध्ये स्वतःला धुवून घेतलं. त्यानंतर ही 2022-23 मध्ये ही पक्षांतर झालं. आज युतीच्या सरकारमध्ये 80% आमदार हे आयात आहेत. जवळपास 80% आमदार हे आयात आहेत किंवा इतर पक्षातून त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. असं असताना आपल्याला सुद्धा ऑफर आली असेल. मग हे सगळं असताना आपण काँग्रेस पक्ष का नाही सोडला? मी आपल्याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी एका विचारधारेशी बांधील असणारा कार्यकर्ता आहे. मी सगळ्यात आधी जेव्हा संघटनेतही काम केलं तर संभाजी ब्रिगेड ही पुरोगामी विचाराची संघटना होती. म्हणजे पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांच्या त्या ठिकाणी विचारातून आम्ही मोठे झालेले कार्यकर्ते आहोत. आणि त्यांनी त्या ठिकाणी जे धर्मनिरपेक्ष विचारधारा आम्हाला शिकवली, त्यानंतर काँग्रेस पक्षाची सुद्धा विचारधारा ही सर्व जाती धर्माला सर्वांना सोबत घेऊन चालणारी एक विचारधारा होती. आणि ती आमच्या मनात, आमच्या रक्तात रुळलेली विचारधारा आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा आज घडीला आपण बघितला असेल देशातही धर्मांधतेकडे नेणारं, या तरुणांनाही देशविघातक असा हा पक्ष आहे. त्याच्यामुळे या पक्षात जाण्याचा कुठलाही मनात विचार सुद्धा आमच्या येऊ शकत नव्हता. सगळ्यात महत्वाचं हे कारण होतं की आम्ही ही विचारधारा सोडू शकत नव्हतो, म्हणून आम्ही काँग्रेस पक्षात ठाम राहिलो. प्रदेश सचिवापर्यंत आपण जाऊन आलेला आहात आणि लोक जिल्हाध्यक्ष पदासाठी झडपडताना आम्हाला दिसतात. अर्थातच राष्ट्रीय पक्ष म्हणजे वेटिंग लिस्ट फार मोठी असते. काही जणांची हयात देखील या पक्षाच्या पदासाठी जाते. असं असताना पण मराठा आरक्षणासंदर्भात आपण उघडपणे माजी मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये पक्षाचा राजीनामा देता, हे कसं काय शक्य आहे? आपण बघितलं असेल की मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई आहे, गेल्या कित्येक वर्षापासून हा लढा चालू आहे. पण पहिल्यांदा समाजाला एक प्रामाणिक, निस्वार्थ, निष्कलंक असं नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाला मिळालं. आणि त्यांनी जो लढा उभा केला, लोक खरं तर कोणावर विश्वास टाकत नाहीत, पण ते एक नेतृत्व असं होतं की त्यांच्यावर खूप आरोप झाले, खूप काही त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. आणि एवढ्या सगळ्या घटना होत असताना सुद्धा एक प्रामाणिक त्यांच्यामध्ये लोकांना एक नेतृत्व दिसलं. आणि हे सगळं करत असताना त्यांनी त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं. आणि सुरुवातीलाच जेव्हा उपोषण त्यांचं शांततेच्या मार्गाने, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, त्या संविधानाला अनुसरून हे उपोषण चालू असताना आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यानं निष्कलंक त्या ठिकाणी सगळे हे चालू असताना त्या अमानुष त्या ठिकाणी लाठीचार्ज केला. त्या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी आपला न्याय हक्क मागण्यासाठी बसलेले माता भगिनी असतील, लहान लेकरं असतील, आपण ते व्हिडिओ बघितला असेल की अमानुषपणानं त्या ठिकाणी जसा जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अतिशय क्रूर अशा पद्धतीनं लाठी हल्ला झाला. आणि एकीकडं संविधानाच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडत असताना एवढ्या त्या ठिकाणी माता भगिनीचे डोके फुटले, एवढी मारहाण झाली. आणि हे खरं तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी काळजाला पिळवटून टाकणारी ती घटना होती. आणि त्यानंतर सुद्धा जरांगे पाटील यांनी उपोषण त्या ठिकाणी चालू ठेवलं. आणि पहिल्यांदा समाजाला वाटलं की कोणीतरी आपली बाजू लावून धरणारं एक प्रामाणिक त्या ठिकाणी नेतृत्व आपल्याला भेटलंय आणि या लढ्यात आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे या निर्णायक लढ्यामध्ये, अशी आमची प्रामाणिक भावना होती.
आणि त्या अनुषंगानं आम्ही त्या लढ्यात सहभागी झालो. गावोगाव आम्ही जात होतो. कुठंतरी मनात एक त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की गावागावात त्या ठिकाणी सर्वांनी सांगितलं की राजकीय अभिनिवेश आपला सगळा बाजूला ठेवून समाजाचे एक घटक म्हणून या निर्णायक लढ्यात आपण सहभागी झालं पाहिजे. आणि अशा परिस्थितीत माझ्या मनाला कुठेतरी वाटलं की आपण एखाद्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून कदाचित तिथं प्रामाणिक काम करत असताना कुठंतरी अडचण येईल किंवा लोकांमध्ये संभ्रम होईल, म्हणून मी त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि प्रामाणिक त्या लढ्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. आपल्या राजीनाम्यानंतर काही दिवसांनीच आपल्याला असं दिसलं की लोकसभेच्या तोंडावर बरेच आपल्या पक्षातील लोक, जसे मुंबईमधून मिलिंद देवरा होते, त्यांनी पक्षांतर केलं. त्यानंतरही आपल्या नांदेडमध्येही माजी मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रवेश केला. मग अशा वेळेस आपण त्यांच्यासोबत का गेला नाहीत? कारण की एक जवळपास 80च्या वर तुमचे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, बरेच मोठे मोठे नेते होते, बरेच काही त्यांच्यासोबत राहणारे निष्ठावंत होते, त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे. तर आपल्याला का बरं त्यांच्यासोबत जाऊ नये म्हटलं? मी जसं आपल्याला सांगितलं की सगळ्यात मोठी अडचण तर खरं तर ते आमच्या विचारधारेची होती. त्याच्यामुळे त्या धर्मांध विचारधारेत जाण्याचा प्रश्नच नव्हता. बरं. आणि दुसरी गोष्ट, जे काही आंदोलनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जे काही राज्यात या ठिकाणी हुकुमशाही आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत, ते कुठंतरी बुद्धीला पटणाऱ्या नाहीत. बरोबर. कारण एखाद्या नेत्यावर तुम्ही आज आरोप करता की हे भ्रष्टाचारी आहेत, याने एवढ्या 1000 कोटीचा घोटाळा केला, एवढा भ्रष्टाचार केला, आणि रात्रीतून त्यांना तुम्ही पक्षात घेता आणि त्यांना पवित्र करता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना पदावर बसवता. हे गोष्टी कुठेतरी सर्वसामान्य माणसाला मनाला रुजणाऱ्या नव्हत्या आणि त्यामुळे या भारतीय जनता पक्षात जाण्याचा प्रश्नच आमच्या मनात कुठेही नव्हता. आपल्याला किंवा आपल्या मित्रमंडळांना, कार्यकर्त्यांना काय ऑफर आली होती का? नाही, ऑफर त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात हे करण्याचा प्रयत्न झाला. खरं तर मला काय डायरेक्ट फोन आला नाही. कारण एक पार्श्वभूमी आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या जे काही मोठे नेते आमच्या जिल्ह्यातले होते, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी प्रवेश करायच्या एक 5-6 दिवस आधीच आमची मुंबईत भेट झाली. तेव्हा त्यांनी मला स्पष्ट म्हणले होते की तुम्ही म्हणजे खरं तर तेव्हा चर्चाही नव्हती आणि मी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला होता आणि मराठा आरक्षणाचं काम त्या ठिकाणी करत होतो आणि राजकीय कुठल्या कार्यक्रमाला जायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं. बरोबर. त्याच्यामुळं आम्ही कुठेही कार्यक्रमाला गेलो नाही. पण त्या नेत्याच्या मनात आमच्या शंका आली की याचं कुठेतरी पक्षांतराचा विषय चालू आहे की काय, हे निवडणुकीची कुठेतरी लॉबिंग करायला, असं त्यांच्या मनात वाटलं होतं. आणि त्यांनीच मला बोलून घेऊन खरं तर मुंबईला म्हणले होते की तुम्ही भारतीय जनता पक्ष भाजपच्या संपर्कात आहात का, भाजपमध्ये जाणार आहेत का, तुमची राजकीय भूमिका काय. तेव्हा मी स्पष्ट सांगितलं होतं की मी भाजपमध्ये कधीच आयुष्यात जाऊ शकत नाही, तुम्ही डोक्यातून काढून टाका. पण राहिला विषय राजकीय भूमिकेचा, तर काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी यापुढं सुद्धा काम करेल, असं त्या ठिकाणी त्यांना स्पष्टपणानं सांगितलं होतं. त्यानंतर कुठला असं ऑफर येण्याचा काही विषय नव्हता, कारण माझी भूमिका स्वच्छ होती की भाजपमध्ये मी जाणार नाही. एवढं मोठ्या नेत्याचं पक्षांतर झाल्यानं जिल्हा पोरका झाला होता. उमेदवार ही आपल्याकडे असते की नाही अशी परिस्थिती होती. आम्हा मीडियाला पण वाटलं होतं की वसंतराव चव्हाण हे आयात उमेदवार आहेत किंवा बी टीम आहेत, असंही आम्ही त्यांच्यावर आरोप केला होता. आम्ही स्वतः त्यांना असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर चित्र वेगळं झालं. जनतेने हातात निवडणूक घेताना दिसलं, लोकांना पक्षांतर पटलं नाही. जरांगे फॅक्टरी आम्हाला कुठंतरी दिसला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही फॅक्टर नाकारता येत नाहीत, असंही आमचं वैयक्तिक विश्लेषण आहे. तर मग हे सगळं असताना नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त 20 दिवस आपल्याला मिळाले होते, जवळपास 5-6 एप्रिल ते 26 एप्रिल, आणि निवडणूक तोंडावर येऊन ठेपली होती. मग आपण कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षासाठी वसंतरावला निवडून आणण्यासाठी कशा पद्धतीची रणनीती आखली आणि ती कशी आपली ही लोकसभा यशस्वी झाली? खरं तर आपण जे म्हणलात की नांदेड जिल्हा पोरका झाला असं लोकांची भावना होती, पण खरं नांदेड जिल्हा हा मुळात काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. का कोणा एकट्याची मक्तेदारी कधीच नव्हती. दुर्दैवानं काही लोकांनं असा समज केला की हे जे काही लोक आहेत ते सगळे मजा याच्याखाली काम करतात, हे मजा सगळे मी जिकडं जाईल तिकडे येईल अशी काही जणांची धारणा झाली होती. त्या आशेवर त्यांनी पक्षप्रवेश केला. पण तुम्हाला खरं सांगतो की जे लोकाला काही वाटो, आमच्या मनात पहिल्यापासून आत्मविश्वास होता की काँग्रेसची ही गड आहे आणि इथं काँग्रेसची जागा निवडून येणार आहे. आणि आपल्या माध्यमातून मी खरं तर माननीय खासदार वसंतराव चव्हाण साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आभार यासाठी मानतो की त्यावेळेस जी परिस्थिती होती, खरंच संभ्रम होता लोकांमध्ये की बाबा आता काँग्रेस शिल्लक राहील की नाही जिल्ह्यात. पण अशा परिस्थितीमध्ये खासदार वसंतराव चव्हाण साहेबांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या विनंतीचा मान ठेवला. त्यांनी समोर आले, लढायला तयार झाले
आणि परिस्थिती अशी असते की खरं तर सेनापती जेव्हा लढवय्या आपल्याला मिळतो तेव्हा सेना कुठल्याही यशाचा अपयशाचा विचार न करता प्राणपणानं लढते. त्याच पद्धतीनं वसंतराव चव्हाण साहेबासारखा एक प्रामाणिक, निष्कलंक आणि एक अतिशय चांगला माणूस आम्हाला उमेदवार म्हणून मिळाला. आणि त्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची धारणा झाली की आता आपण नांदेडचा गड 100% त्या ठिकाणी जिंकू. आणि झालंही तसंच की काँग्रेस पक्षाचा हा जो काही बालेकिल्ला होता, या काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला अबाधित राहिला. आणि सर्वसामान्य मतदारांनी आपण बघितलं असेल की या देशात जे काही सत्तेचा अतिशय समजा घाणेरडा प्रकार चालू आहे, म्हणजे कार्यकर्त्यावर दबाव आणणं, यंत्रणा सगळ्या हातात घेणं, पैशाचा अमाप वापर त्या ठिकाणी करणं, हे सगळं केलेलं असतानासुद्धा लोकांनीसुद्धा निष्कलंक असं नेतृत्व वसंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीमागं आशीर्वाद दिला आणि प्रचंड बहुमतानं नांदेडची जागा निवडून आली. यामध्ये सगळ्या कार्यकर्त्याचा तर वाटा आहेच, पण वसंतराव चव्हाण साहेब आणि यांनी लढण्याची जी तयारी दाखवली त्याच्यातच अर्धा आमचा मानसिक विजय होता असं मला वाटते. बरं, नुसतीच नांदेडची नाही तर आपल्या शेजारी लातूर असेल, बाजूचा हिंगोली असेल, उजव्या हाताचा परभणी असेल, इथून औरंगाबादपर्यंत कुठेही जा, प्रत्येक ठिकाणी आलेला आहे. काँग्रेस पक्ष एका जागेवर होता, ते पण दिवंगत नेते झाले होते चंद्रपूरचे. नंतर आज 13 जागा घेऊन 1 नंबरचा पक्ष झालेला आहे. तर आता लवकरच विधानसभा येऊन ठेपलेली आहे. आम्ही पेपरमधून किंवा सोशल मीडियातून पाहतो की आपलं नाव देखील भोकर विधानसभा मतदारसंघातून चर्चेला जात आहे. तर आपण काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ता आहात, आम्ही आपल्याला पाहत आहोत. तर आपण मतदारसंघातून भोकरच्या इच्छुक आहात का? निश्चितच मी गेल्या म्हणजे 20 वर्षापासून पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या मतदारसंघात, या जिल्ह्यात काम करतो. आणि या परिस्थितीमध्ये जसं आपण म्हणलात की सर्वसामान्य लोकांची सुद्धा दररोज असंख्य लोकांचे फोन येत आहेत. आम्ही दररोज गावामध्ये असतो, मतदारसंघात वेगवेगळ्या सुखादुखाच्या निमित्तानं जात असतो. तेव्हा लोकांचा सुद्धा आग्रह आहे की आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवावी. मी सुद्धा पक्षाकडे उमेदवारी त्या ठिकाणी मागली आहे आणि पक्षानं संधी दिल्याच्यानंतर निश्चितच मी भोकर विधानसभा मतदारसंघातून लढेल. आणि 100% भोकर विधानसभेचा सुद्धा गड हा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे. त्याच्यामुळे तिथून सुद्धा काँग्रेसची जागा 100% निवडून येईल असं मी या निमित्तानं सांगतो. विधानसभेला आपण सामोरे जात आहात, तर तिथला काही अनुशेष आहे का किंवा कुठली विकास कामं शिल्लक आहेत का जी आपण भविष्यात करू शकता? दुर्दैवानं आमच्या भोकर विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत जे खरं तर काही नेते त्या ठिकाणी सांगतात की काही जण आयत्या पिठावर रांगोळ्या ओढण्याचं काम करत आहेत. पण खरं तर जेव्हापासून या मतदारसंघाची रचना झाली किंवा या जिल्ह्यात आधीपासून प्रत्येक निवडणुकीला शंकरराव चव्हाण साहेबांनी जे इसापूर धरणाच्या माध्यमातून आमच्या मतदारसंघात पाण्याचं चांगलं मोठं काम केलं, त्याच्या वारसा घेऊन काही जण राजकारणात त्या ठिकाणी काम करत आहेत. पण हे करत असताना प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त शंकरराव चव्हाण साहेबाच्या दर निवडणूक लोकसभा आली, विधानसभा आली की फक्त पाण्याचा विषय निघतो. पण त्याच्या व्यतिरिक्त असं कुठलंही भरीव असं काम आमच्या मतदारसंघात जे दिसतंय सर्वसामान्यांशी निगडीत आहे. विशेष करून आमच्या मतदारसंघात शिक्षणापासून, शिक्षणाची फार मोठी त्या ठिकाणी हे आहे. तरुण मुलांना 11वी-12वीच्या नंतर एज्युकेशनसाठी किंवा शिक्षणासाठी उच्च असे शिक्षणाची कुठलीही व्यवस्था एवढ्या वर्षात मतदारसंघात झाली नाही. या मतदारसंघाला 2दा मुख्यमंत्री म्हणून या मतदारसंघानं त्या ठिकाणी नेतृत्व करण्यासाठी काही जणाला पाठवलं. पण त्यांनी कुठलेही शिक्षणाची असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण बघितलं असेल की अर्धापूरमध्ये केळीचा फार मोठा त्या ठिकाणी अर्धापुरी केळी संपूर्ण याच्यात प्रसिद्ध आहे. केळीच्या त्या ठिकाणी संदर्भात कुठला व्यवसाय नाही. तरुणांना हाताला काम मिळण्यासाठी कुठलाही मोठा उद्योग किंवा कुठलीही मोठी एखादी संस्था आमच्या मतदारसंघात आली. त्याच्यामुळं तरुणांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षणाची कुठं त्या ठिकाणी व्यवस्था चांगल्या पद्धतीनं खरं तर होऊ शकली असती एवढे सगळं हातात असताना. पण ते कुठलंही तसं हे न करता फक्त आणि फक्त पैशाच्या माध्यमातून, सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून पैसा एवढंच ध्येय डोळ्यासमोर ठेवून दिसते कामं, त्याच्या माध्यमातून टक्केवारीचा सगळा खेळ आमच्या मतदारसंघात होता. त्यामुळं बराचसा अनुशेष या संदर्भामध्ये आहे आणि तो निश्चितच येणाऱ्या काळात भरून काढण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. या मतदारसंघामध्ये आपला जनसंपर्क कसा आहे? या मतदारसंघात किती खेडी आणि गावं आणि शहर आहेत आणि मतदारसंघ किती तालुक्यांमध्ये विखुरलेला आहे, काय सांगता येईल?
आमच्या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 7 जिल्हा परिषदचे सर्कल आहेत, 3 नगरपालिका आहेत आणि जवळपास 325 बूथ आमच्या मतदारसंघामध्ये आहेत. आणि या मतदारसंघामध्ये जो आमचा वैयक्तिक जर माझा आपण विचारसाल तर मी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जवळपास 200 गावं आमच्या मतदारसंघात आहेत. तर त्याच्यापैकी 150 गावामध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून गाव तिथं शाखा करण्याचा प्रयत्न केला. आणि या 20 वर्षामध्ये या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर युवक काँग्रेसचे जे काय आमचे सहकारी माझ्या सुरुवातीच्या काळापासून होते ते आजही कायम आमच्यासोबत आमच्याशी बांधील आहेत. विचारधारेला मिळून काँग्रेस पक्षात आजही ते आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. त्यामुळं अतिशय चांगला लोकांमध्ये समन्वय, प्रत्येकाच्या सुखात दुःखात जाण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न केलेला आहे. लोकांच्या अडीअडचणीत मदत करण्याचा, त्या ठिकाणी ग्राउंडला राहून काम केल्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचं फळ निश्चितच येणाऱ्या काळात मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो. एका मोठ्या नेत्याच्या आधिपत्याखाली नांदेड काँग्रेस काम करत होती. आता मात्र तशी परिस्थिती नाही आहे. मोठे नेते आता आपल्या पक्षात नाही आहेत. परंतु आता जे इथलं जिल्हा प्रशासन आहे तुमचं काँग्रेसचं किंवा जे काही कार्यकारिणी आहे तिथं एकमत आहे का इथं गटबाजी आहे? नाही, काँग्रेसला आता जे काही आमचे काँग्रेसमध्ये राहिलेत, खरं तर जे प्रामाणिक आणि विचारधारेशी बांधील असे कार्यकर्ते होते तेवढेच या पक्षात आता काम करत आहेत प्रामाणिकपणानं. कारण इथं अशी परिस्थिती आहे की एखादा जर आमच्यासोबत कोणी दिसलं तर त्याला लगेच प्रेशर करून पक्षामध्ये घेण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत. पण एवढं सगळं असताना अडचणीच्या काळातसुद्धा ठामपणानं काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी राहिले. जेवढे लाभार्थी होते ते सगळे भाजपमध्ये गेलेले आहेत आणि इथं उरलेले जेवढे आता आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते प्रामाणिक आणि एक संघपणानं आम्ही सगळेजण काम करत आहोत. जर तुमचा पक्ष एक संघ असेल तर भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाने जर एखादा ज्येष्ठ किंवा कोणी आपला मित्रच आपला सहकारी जर उमेदवार म्हणून दिला तर आपण त्यांचा प्रचार करणार? निश्चितच करणार. काँग्रेसनं कोणालाही जरी उमेदवारी दिली, सगळ्या गोष्टीचा फक्त एवढीच आहे की लोकांची त्या ठिकाणी लोकांमध्ये खरं तर एक गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की आजपर्यंत भोकर विधानसभा मतदारसंघात जे काही लढती झाल्या, खरं तर काही नेते काँग्रेसमध्येच होते आजपर्यंत, पण आजपर्यंतच्या ज्या काही लढती झालेल्या आहेत ती तुल्यबळ लढत अशी कधीच झालेली नाही. त्यामुळे लोकांना अपेक्षा आहे की मागच्यासारखी लढती यापुढं सुद्धा होऊ नये. जे लोकांची धारणा आहे, लोकांना जो उमेदवार हवा असेल, सर्वे करून सर्वेच्या माध्यमातून असेल, जनमत घेऊन जो सक्षम उमेदवार असेल आणि निवडणुकीत निवडून येण्याची ज्याची क्षमता असेल असा उमेदवार पक्षाने द्यावा, मग तो कोणीही असो. निश्चितच त्याचं काम आम्ही प्रामाणिकपणानं करू. बरं, आपल्या पक्षाचे अब्दुल सत्तार मोठ्या पदावर आहेत, त्यांनीही महापौर होते. लोकसभे कार्यकाळामध्ये त्यांनी कसे कामं केली आणि त्यांच्यामुळे काँग्रेसला फायदा झाला का? निश्चितच, म्हणजे आमचे सत्तार साहेबांचा राजकीय अनुभव खूप मोठा आहे. जवळपास 7 टर्म झालं ते नगरसेवक आहेत लगातार, म्हणजे सारखं 7 टर्म त्याच्या नगरसेवक पदाच्या झालेल्या आहेत. आणि एवढं करत असताना त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या नांदेड शहराचं महापौर पद असेल, स्थायी समितीचं सभापती पद असेल आणि इतर सगळे पदं असतील, या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा त्या ठिकाणी न्याय देण्याचा निश्चितच प्रयत्न केला. मुस्लिम समाजामध्ये एक प्रमुख चेहरे म्हणून त्यांना संपूर्ण जिल्ह्यात ओळखलं जातं आणि कालच्या निवडणुकीत त्यांच्यावर महानगर अध्यक्ष म्हणून ते आज पक्षाचं काम करत आहेत, काँग्रेस पक्षाचं. आणि त्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काँग्रेसला त्या ठिकाणी यश देण्यासाठी आणि मुस्लिम समाजाला काँग्रेसकडं मतदान करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्याचंच फळ आपण बघितलं असेल की खूप चांगल्या मतानं नांदेडची जागा निवडून आली. बरं, आपण भोकरमधून इच्छुक आहात असं आपण म्हणत आहात. तिथे तर भविष्य काळामध्ये माजी मुख्यमंत्र्यांची सुकन्या इच्छुक आहे. एवढ्या मोठ्या उमेदवारासमोर आपला निभाव कसा लागेल? म्हणजे कोणाची मुलगी आहे किंवा काय ते उमेदवारी त्यांची झाल्याच्या नंतर त्या गोष्टी येईल. पण आमच्यासमोर एकच आहे की काँग्रेस पक्षाचा तो बालेकिल्ला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी आम्ही आमच्या वयाचे जेव्हापासून समज आली तेव्हापासून आम्ही 18-19 वर्षापासून या पक्षात काम करतो. लोकांमध्ये 24 तास संपर्कात आहोत आणि हे करत असताना लोकांचा प्रचंड जनसमुदाय म्हणजे लोकांची भावनिक असं नातंसुद्धा त्या निमित्तानं जुडलेलं आहे. आणि समोरचे जे काही उमेदवार असतील त्यांचा राजकीय अनुभव कुठलाही नाही, फक्त एक वारशाच्या भरोशावर कोणाची तरी कन्या म्हणून लोकांनी त्यांना स्वीकारावं ही काही लोकांची मानसिकता नाही. आणि ते येणाऱ्या काळात तुम्ही लोकांना काही जरी वाटत असेल, आम्ही त्या ठिकाणी ग्राउंडला
काम करतो, लोकांमध्ये राहतो आणि लोक कुठल्याही असं कोणी जरी उमेदवार असेल तर त्याला लोक स्वीकारायच्या अजिबात मानसिकतेमध्ये नाहीत. आणि येणाऱ्या काळात आपण बघितलं असेल की लोकसभेला जे झालं तेच विधानसभेला सुद्धा होईल. अतिशय चांगल्या फरकानं काँग्रेसचा उमेदवार तिथून निवडून येईल. आपले माजी पालकमंत्री तथा माजी आमदार इथले डी.पी. सावंत साहेब भाजपच्या कुठल्याही प्रचारामध्ये आम्हाला 2024च्या दिसले नाही किंवा ते काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठीही दिसले नाहीत. ते आजही काँग्रेस पक्षात आहेत का, किंवा त्यांनी भाजप प्रवेश केला का, किंवा अधिकृतरित्या ते काँग्रेसच्या कुठल्या मिटिंगला येतात का, आणि भविष्यात जर त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली तर काँग्रेसचे आपण निष्ठावंत आहात आणि आपली जी टीम आहे जी लोकसभेमध्ये ॲक्टिव्ह होती, आपल्या सगळ्या टीमचं काय मत राहील? नाही, डी.पी. सावंत साहेब तर काँग्रेसमध्ये जर असतील तर ते आजपर्यंत कुठल्याही मिटिंगला आले नाही. लोकसभेचा एवढा मोठी लढाई काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी लढत होता. एक नेता गेल्याच्या नंतर लोकांमध्ये आपण म्हणलात तसं की अशी मानसिकता होती की आता काँग्रेसचं काय होईल, कोणी शिल्लक राहील की नाही राहील. जर त्यांनी म्हणत असतील की मी काँग्रेस पक्षामध्ये आहे तर खरं तर मग त्या निर्णायक वेळेस आणि त्या महत्त्वाच्या वेळेस त्यांनी इथं प्रचारात उतरून काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. तसं कुठेही झालेलं दिसलं नाही. आणि आजपर्यंत तरी जर ते काँग्रेसमध्ये असतील, मागं दुर्दैवाने त्यांचे एक छोटा अपघात झाला होता, ते दवाखान्यात होते, पण नंतर तब्येत चांगली झाल्यावर सुद्धा ते आजपर्यंतही कुठल्या, जेव्हापासून अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेले त्यानंतर कुठल्याही पक्षाच्या मिटिंगला ते दिसले नाहीत. पण मला असं नाही वाटत बाबा की ते काँग्रेसमधून या ठिकाणी उमेदवारी मागतील. कारण शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीला अशोकराव चव्हाण साहेबासोबत ते त्या ठिकाणी मॅरेथॉनच्या कार्यक्रमाला होते आणि तेव्हा चव्हाण साहेबांनी स्टेटमेंट दिलं होतं की डी.पी. सावंत साहेब एक आमचे कौटुंबिक सदस्य आहेत आणि त्यांचे वर्तुळ आमचं पूर्ण आहे. हे जे काय आम्ही मुलाखत बघली होती तर मला वाटतं की ते त्यांच्या निकटवर्ती आहेत आणि त्यांचे कौटुंबिक सदस्य आहेत, ते काँग्रेसमध्ये येतील असं मला वाटत नाही. माजी खासदार खदगावकर साहेब देखील काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत आणि त्यांचं हे जे येणं जाणं आहे हे देखील निष्ठावंत काँग्रेस आता स्वीकारेल का, काय वाटतं? नाही, कसं असते, जेव्हा परिस्थिती अशी होती की आणीबाणीची वेळ होती, आज लोकसभेचे आमचे खासदार निवडून आले, मला त्यांना एवढंच विचारायचं की खरंच जर खासदार साहेब निवडून आले नसते किंवा देशात किंवा राज्यात काँग्रेसची एवढी चांगली परिस्थिती जर आज झाली नसती तर हेच नेते पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचा विचार केले असते का, हे त्यांच्या मनाला त्यांनी विचारावं आणि नंतर त्यांनी निर्णय घ्यावा, एवढंच या निमित्तानं सांग. सर, यासोबतच माझा एक या निमित्तानं वैयक्तिक माझा अनुभव आहे आणि हे काम करत असताना मला आपल्या माध्यमातून माजी मुख्यमंत्र्याला विचारायचं आहे की ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली होती त्यावेळेस खरं तर मी पक्षाकडे मागणी देखील केली नव्हती. त्याच्याकडूनच मला निरोप आला की तुम्ही पक्षाचा फॉर्म भरा, म्हणजे मार्केट कमिटीचा फॉर्म भरा. फॉर्म भरल्याच्या नंतर मला परत बोलवण्यात आलं आणि मला त्या ठिकाणी म्हणण्यात आले की आपल्याला मागे जे झालं पण इथून आपण असं ठरवलेलं आहे, एक वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे की याच्या पुढं आपण असं ठरवलं आहे की एकाच घरात 2-2 पद द्यायचे नाहीत. म्हणजे माझे बाबा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत आणि ते अशा निवडणुकीत त्या ठिकाणी जेव्हा निवडणूक लागली, आमच्या तालुक्यात 24 मतं होते सर, ते 24पैकी 23 मतं घेऊन आमचे बाबा निवडून आले. आणि हे असताना खरं तर त्याचा आणि या पदाचा काही विषय नव्हता, पण मला त्या ठिकाणी सांगण्यात आलं की एकाच घरी आता याच्या पुढे 2 पदं आपण सगळ्याला अंमलबजावणी करणार आहोत. आणि मग या निमित्तानं आपण जो प्रश्न विचारला तर मला असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं की एकाच घरी 2-2 पदं व्हायलेत, तू एक काम कर, बाबाचा राजीनामा घेऊन तू उभा राह. साहेब, कोणी जरी असेल तर काम करत असताना बापाला घरी बसून काही कोणी त्या ठिकाणी निवडणूक लढवत नसते. मी विनम्रपणाने त्या ठिकाणी सांगितलं आणि मी हे देखील म्हणलो की मी तुम्हाला निवडणूक लढवायची म्हणून कुठे आग्रह केला नव्हता, कुठे मी तुम्हाला फॉर्म भरतो म्हणून सांगितलं नव्हतं, तरी तुम्ही मला फॉर्म भरायला लावला आणि परत हे कारण सांगताय. तर या माध्यमातून मी आपल्या माध्यमातून माजी मुख्यमंत्र्याला मला एक विचारायचं आहे की जो नियम दुसऱ्याला लागू असेल तर आज घडीला ते त्यांच्या मुलीला उभं करायचं त्या ठिकाणी प्रचार किंवा सगळीकडे उमेदवार म्हणून जाहीर करतायत. तर त्यांना एक सवाल आहे की ते यावेळेस एकाच घरी ते स्वतः खासदार आहेत, आता पोरीला आमदार करण्याचं त्या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. तर ते या ठिकाणी एकाच घरात 2-2 पदाचे जे नियम आहे तो त्यांना लागू होईल का, की त्यांनी जेव्हा मुलीला उभं करायच्या आधी ते स्वतः खासदारकीचा राजीनामा देऊन मुलीला उभं करतील का, असा माझा त्यांना सवाल आहे आपल्या माध्यमातून.
दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवारांची भाऊगर्दी असते, अनेक लोक उभे राहतात आणि ऐनवेळी मात्र फॉर्म मागे घेताना दिसतात. आपली लढत ही शेवटपर्यंत असेल का आपण पण असं काही करणार आहात? नाही नाही, आम्ही जे आता इथं या ठिकाणी थांबलेलो आहोत काँग्रेसमध्ये, आम्ही सगळे स्वाभिमानाने या ठिकाणी उभे आहोत आणि असं कुठलंही दुसऱ्याचं आम्ही सांगू शकत नाही. पण मी आजपर्यंत जे काम केलं 20 वर्ष मी प्रामाणिक काम केलं, जे जे मला ओळखतात त्या सगळ्यांना माहीत आहे की हे कुठेही मॅनेज होणारा, कुठे कोण्या प्रलोभनाला कोण्या आमिषाला बळी पडणाराही नाही. मग तेवढं मी कमवलेलं आहे. त्याच्यामुळं पक्षाकडे ठामपणाने आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी मागत आहोत आणि सर्वसामान्य सर्वांच्या त्या ठिकाणी बळावर आणि आग्रहाखातर आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी मागत आहोत. आणि असं कुठलंही होणार नाही. पक्षानं संधी दिली 100% त्या ठिकाणी लढणार आणि जिंकणार सुद्धा असा विश्वास तुम्हाला देतो. गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आजपर्यंत जर भोकर विधानसभेचा इतिहास आपण बघितला, आम्ही सुद्धा या पक्षात याच टीमचे मेंबर होतो आजपर्यंत, म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून. आणि हे डोळ्यानं आम्ही सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत की आजपर्यंत जे काही उमेदवार 2009ला असतील, 14ला असतील, 19ला असतील, तर जे कोणी उमेदवार राहायचे ते खरं तर आमच्या मतदारसंघातले सुद्धा राहायचे नाही. म्हणजे त्यांची कोणाची ओळख असेल नसेल हे आपल्याला माहीत आहे. कोणाचे नाव घेऊन मी काय हे करणार नाही खरं तर त्या ठिकाणी. पण आजपर्यंत कधीही तुल्यबळ लढत आमच्या मतदारसंघात झालेली नाही. भूमिपुत्र विरुद्ध प्रस्थापित अशी लढत आजपर्यंत झालेली नाही. आणि यावेळेस असं चित्र आहे की 100% यावेळेस सर्वसामान्य लोकांनी ज्याप्रमाणे लोकसभेची निवडणूक हातात घेतलेली होती त्याच पद्धतीपेक्षा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त तीव्रता यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीला राहणार आहे. आणि 100% या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार मी राहील किंवा अजून कोणी राहतील, तर जे कोणी उमेदवार राहतील ते 100% समजा या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येणार याच्याबद्दल कुठेही खात्री नाही. कारण याच्या आधीचे जे उमेदवार होत्या सगळ्या लढती मॅनेज लढती राहत होत्या. एकीकडं दाखवायचे की भाऊगर्दी झालेली आहेत, कोणीतरी डमी कॅन्डिडेट उभं करायचे, त्याच्यानंतर मतं घ्यायचे. साहजिक आहे लोक त्या ठिकाणी विचार करतात की बाबा आपण पुढच्याला ओळखत देखील नाही, तर याला मत देऊन मत कशाला वाया घालायचं. म्हणून नाईलाजानं लोकांनी आजपर्यंत मतदान केले असतील कदाचित. आणि एकीकडं मग विक्रम दाखवायचं की 1 लाख मतानं सीट आली, 1,10,000 आली, कधी 80,000 आली, कधी 1 लाखानं आली. पण तुल्यबळ लढत नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत्या. पण यापुढं असं होणार नाही. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या माणसाला त्यांच्या मनाच्या विरुद्ध असं प्रखर विरोध म्हणजे वैचारिक विरोध या ठिकाणी पहिल्यांदा जाणवतोय. आणि याचा निकाल याचा रिझल्ट आपल्याला येत्या 2 महिन्यात दिसेल. त्या ठिकाणी भूमिपुत्र आणि काँग्रेस पक्षाचाच उमेदवार त्या ठिकाणी विजय होईल. बरं, 250 गावातील कार्यकर्ते आपल्याला पाहत आहेत, ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. प्रत्येक तालुक्यात आपल्याला आता जायचंच आहे. तर चॅनलच्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांना आणि जनतेला काय आवाहन करणार? मी सर्व कार्यकर्त्यांना एवढंच आवाहन करतो की खरं तर एका गोष्टीचा मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की आपल्याच मुलाखतीमध्ये किंवा वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये मी अशोकराव चव्हाण साहेबांची मुलाखत बघितली आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की मी जेव्हा भाजपमध्ये गेलो मी कोणालाही आग्रह केला नाही की भाजपमध्ये या म्हणून. खरं तर चित्र पूर्णपणे वेगळं आहे. एकीकडं सांगायचं जाहीर याच्यामध्ये की मी कोणाला आग्रह करणार नाही आणि जे कोणी आमचे कार्यकर्ते असतील आमच्यासोबत काम करत असतील त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून बोलून घ्यायचं, त्यांच्यावर दबाव आणायचा आणि पक्षात येण्यासाठी त्या ठिकाणी प्रेशर करायचं. पण मला सार्थ अभिमान आहे आमच्या कार्यकर्त्यांचा, आमच्या सहकाऱ्यांचा. काही सहकारी असे आहेत की वेळ प्रसंगी त्यांना खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी भोगावं लागले, पण ते ठामपणानं आमच्यासोबत या ठिकाणी आहेत. आणि मी त्यांना एक विश्वास देऊ इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये कितीही तुमच्यावर दबाव जरी आला, किती प्रलोभन जरी आलं, कोणताही त्रास जरी झाला, तर मी पप्पू कोंडेकर आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी कधीही अर्ध्या रात्री आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत. तुम्ही कुठल्याही अडचणीला कुठल्याही दबावाला जसं बळी पडला नाही तसंच यापुढे सुद्धा ठाम पक्षासोबत राहा. मी तुम्हाला विश्वास देतो की तुमच्या प्रत्येक अडचणीत ज्याप्रमाणे आम्ही आजपर्यंत तुमच्यासाठी जीवाला जीव देऊन तुमच्यासोबत राहिलो, येणाऱ्या काळात सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या प्रत्येक सुखात आणि प्रत्येक दुःखात देखील आम्ही तुमच्यासोबत राहू असा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो. बरं, जनताही आपल्याला पाहत आहे, कार्यकर्त्यांना पण आवाहन केलेलंच आहे. आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आहात, जुने आहात, भूमिपुत्र आहात, जनतेला आपण काय आवाहन करसाल? जनतेला मी एवढंच आवाहन करू इच्छितो की आपल्याला आजपर्यंत आपण खरं तर मतदान केलं असेल, पण यावेळेसची निवडणूक खूप वेगळी आहे. एकीकडं अशी परिस्थिती आहे की आपल्याला आपलं जे स्वाभिमान आहे ती दाखवायची खरं तर ही नामी संधी आहे.
ज्याप्रमाणे काही लोकांनी आपल्या या मतदारसंघाला मक्तेदारी समजली होती, खरं तर ही आपण पक्षाला बांधील राहून, विचारधारेला बांधील राहून आपण काँग्रेस पक्षाला मतदान करत आलो आणि या माध्यमातून अनेक जण त्या ठिकाणी मोठे झाले, मोठमोठ्या पदावर गेले. पण आज ते दुसऱ्या पक्षात गेलेले असताना आपल्याला त्या ठिकाणी दाखवून द्यायचं की ही काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. भोकर विधानसभा म्हणजे हा काय कोणाची एकट्याचा मक्तेदारी नाही, तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत प्रचंड त्या ठिकाणी पैशाचा वापर होईल, प्रचंड दबावाचा वापर होईल, यंत्रणेचा वापर होईल, प्रत्येकाला अडचणीत आणण्याचे त्या ठिकाणी प्रयत्न होतील. पण आपल्याला दाखवून द्यायचं की भोकर विधानसभा मतदारसंघातली जनता आहे ही स्वाभिमानी जनता आहे, कुठल्याही दबावाला आणि कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडणारी आणि सत्याच्या बाजूने उभं राहणारी ही जनता आहे. या निवडणुकीतून आपण दाखवून द्यावं एवढंच मी नम्र आवाहन आपल्याला या निमित्तानं करतो. तर दर्शक हो, हे होते काँग्रेसचे पप्पू पाटील कोंडेकर. आपण यांच्याशी आता संवाद साधला. यांची मुलाखत आपल्याला कशी वाटली, ही चर्चा कशी वाटली, भोकर मतदारसंघातील नागरिकांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवावं. आणि आपल्या काही समस्या असतील किंवा आपले काही प्रश्न असतील ते देखील आपण या चॅनलच्या माध्यमातून मांडू शकता. पप्पू पाटील, आपण आम्हाला वेळ दिला त्यासाठी मी आपला आभारी आहे. धन्यवाद. आपले देखील मनपूर्वक आभार. तर दर्शक हो, इथेच मी आपली रजा घेतो. पुढील कार्यक्रमात पुढील एका नवीन मान्यवरांसोबत आपण भेटत राहणारच आहोत. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.